महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। दिवाळीपूर्वी 54,000 शेतकऱ्यांना मिळणार फळपीक विम्याचा लाभ। खासदार श्रीमती रक्षाताई खडसे। पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2022 मध्ये एकूण 78,000 शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरवला होता। त्यातील प्रलंबित असलेल्या 54,000 शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच येत्या 4 ते 5 दिवसांत थेट बँक खात्यात पीक विम्याच्या नुकसान भरपाईचा लाभ मिळणार अशी माहिती खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी दिली आहे। आपला पीक विमा उतरवलेल्या एकूण 78,000 शेतकऱ्यांपैकी 54,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार असून 11,000 शेतकऱ्यांनी पीक न लावता विमा उतरवलेला असल्याचं, तसेच 13,000 शेतकऱ्यांनी अधिकचा म्हणजे लागवड क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राचा विमा काढलेला असल्याचं पीक विमा कंपनीच्या सर्वेक्षणात आलं असल्यानं त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आलेत। तसेच त्यांनी योग्य पद्धतीने विमा उतरवलेला असून त्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी आपापल्या तालुक्यातील कृषी कार्यालय येथे सर्व पुराव्यासह अर्ज सादर करावा अशी माहिती खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी दिली आहे। नमस्कार। आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून केळी पीक विम्याच्या विषयामध्ये सगळे शेतकरी परेशान आहे आणि सातत्याने त्यांचा पण पाठपुरावा सुरू आहे। आम्ही पण सगळे शासनाकडे पाठपुरावा करतोय त्या संदर्भामध्ये। तर कालच राज्य सरकारने या संदर्भामध्ये जवळपास 54,000 जे अर्ज होते त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। जवळपास आपल्या जिल्ह्यामध्ये 78,500 अर्ज केलेले होते मागच्या वर्षी आणि त्याच्यातले आता काल 54,000 प्रकरण हे जे आहे हे मंजूर करण्यात आलेले आहे। त्याच्यातले जे 11,000 अर्ज आहे ते रिजेक्ट करण्यात आलेले आहे की त्या शेतकऱ्यांनी बोगस विमा काढलेला आहे असं विमा कंपनी किंवा जे गव्हर्नमेंट एजन्सी आहे त्यांनी सर्वे जो केलेला आहे त्याच्यात लक्षात आलेला आहे। आणि उर्वरित जे 13,000 आहे त्यांनी ओव्हर विमा काढलेला आहे की बाबा की 1 एकर जर त्यांनी केळी लावलेली आहे पण विमा काढताना त्यांनी 2 एकरचं दाखवलंय किंवा कुठे शेतकऱ्यांनी 2 एकर केळी लावलेली आहे तर तिथे 3 एकरचा विमा काढलेला आहे। तर त्यांचा सुद्धा विषय जो आहे तो प्रलंबित आहे। पण मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करेल की जे काही आपल्या शंका असतील किंवा जे आपल्याला वाटते की माझी खरोखर केळी होती तरी सुद्धा हे रिजेक्ट करण्यात आलेलं आहे, तर या संदर्भातले जर अर्ज असतील तर आपण कृषी अधिकाऱ्यांकडे ते अर्ज करावे पुरावे सहित। आणि ह्या संदर्भात सुद्धा मी आजच कलेक्टर साहेबांना विनंती केली की येणाऱ्या 8 नोव्हेंबरला आपण विमा कंपनीचे लोक असतील, कृषी अधिकारी असतील तर यांच्या सहित जिल्ह्यावर एक बैठक घेण्यात यावी। कारण की बरेचसे शेतकऱ्यांचे मला सकाळपासून फोन येत आहे की ताई आमचं नाव लिस्टमध्ये दिसत नाहीये किंवा आमचं खरोखर आम्ही केळी लावलेली होती पण तरी आमचं नाव काढण्यात आलेलं आहे। तर मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करेन की जर आपण केळी लावलेली असेल आणि खरोखर आपण लाभार्थी असाल तर आपला विमा नक्कीच आपल्याला मिळेल। थोडंफार ह्या सगळ्या अडचणींमुळे नक्कीच उशीर झालेला आहे। आणि आपल्या रावेर मतदारसंघातले आज ही पण मला बातमी मिळाली की आमचा चोपडा तालुका बसला नाही किंवा भुसावळमधले काही सर्कल याच्यातनं काढण्यात आलेले आहे, पण असं कुठेही नाही आहे। चोपडा असेल, यावल असेल, रावेर असेल, भुसावळ असेल, जामनेर असेल, त्याच्यानंतर मुक्ताईनगर, गोदवळ जेवढेही आपले मतदारसंघातले तालुके आहेत त्याच्यातले सर्कल आहे हे सगळ्यात म्हणजे सगळ्यांना मंजुरी मिळालेली आहे। त्या सर्कलला जे लाभार्थी आहे ते सर्कलचे त्यांना मंजुरी मिळालेली आहे। आता जो फक्त प्रश्न जो राहतो आहे की जे 11,000 रिजेक्ट प्रकरण जे केलेले आहे तर ते आता आपल्याला बघावं लागतील की खरोखर ते म्हणजे रिजेक्ट झालेले आहे की उगाच काहीतरी शेतकऱ्यांचे चुकून रिजेक्ट झालेले आहे। तर याची सगळी तपासणी परत करावी लागणार आहे, तर त्याला थोडाफार वेळ लागेल। पण त्याच्या पूर्वी दिवाळीच्या आधी शासनाने आश्वासन दिलं आहे की दिवाळीच्या आधी हे 54,000 शेतकऱ्यांपर्यंत त्यांचे पीक विम्याचे पैसे पोहोचतील। तर मी सगळ्या शेतकऱ्यांना परत विनंती करते की काही शेतकऱ्यांचे पैसे आले नसतील तर आपण चिंता करू नाही, आपण त्याच्यावर परत सरकारकडे निवेदन देऊन किंवा त्याचा आवाज टीव्ही न्यूज साठी विठ्ठल धनगर, जळगाव। उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।